झी 24 तास एक पाऊल पुढे। एनडीए आणि डाव्यांनी पुकारलेल्या बंदला देशात मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी राज्यात मात्र बंद फ्लॉप झालाय। गणेशोत्सवाचं कारण देत शिवसेना आणि मनसेनं बंदत सहभाग नोंदवला नाही, तसंच पुण्यातही भाजप बंदपासून दूर राहिली। त्यामुळे राज्यात दैनंदिन व्यवहार सुरळीत असल्याचं दिसून आलंय। शिवसेना आणि मनसे भारत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याची घोषणा आधीच केली असल्यानं गुरुवारचा दिवस उजाडला तोच मुळी शांततेत। गणेशोत्सवाचा फीवर असल्यानं सगळेच व्यवहार सुरळीत सुरू होते। तुरळक ठिकाणी दुकानं बंद असली तरी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मात्र याचा कोणताही परिणाम जाणवला नाही। बेस्ट बस आणि टॅक्सी वाहतूकही सुरळीत असल्यानं सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। एफडीआयला विरोध करण्यासाठी आज नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 5ही बाजारपेठा बंद होत्या। या संपात 10,000हून जास्त व्यापाऱ्यांनी सहभाग घेऊन एफडीआयला विरोध दर्शवला। कांदा, बटाटा, मसाला मार्केटसह अत्यावश्यक सेवा समजल्या जाणाऱ्या भाजीपाला आणि फळ मार्केटनं देखील आज बंदमध्ये सहभाग घेतला। पुण्यातही भारत बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। व्यापारी पेठा बंद असल्या तरी शहरातील जनजीवन सुरळीत सुरू होतं। गणेशोत्सवात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पुणे भाजपनं बंदमधून अंग काढून घेतलं होतं। लोक आपापल्या कामावरती जात आहेत, बसेस, रिक्षा सगळं काही सुरळीतपणे धावत आहे। इतकंच नाही तर पुण्यातल्या बाजारपेठा देखील या ठिकाणी खुल्या दिसत आहेत। समोर आपण तुळशीबाग पाहू शकतो। ही तुळशीबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खरेदीची जी लगबग आहे ती देखील दिसून येते। बँका सुरळीतपणे सुरू आहे। इतकंच नाही तर पुण्यातली शाळा, कॉलेजेस देखील या ठिकाणी आज बंद नाहीयेत। नाशिक शहरातही बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। मात्र सकाळच्या वेळी रिक्षांनी बंद पुकारल्यानं पालकांची थोडी धावपळ उडाली। डाव्यांनी आणि भाजपनं निदर्शनं केली असली तरी शहरात तुरळक बंद होता। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांनी नाशिक शहरात इंधन दरवाढी विरोधात बंद पुकारल्यानं पालकांची धावपळ झाली। शहरातल्या सर्वच शाळांना आज भारत बंदचा फटका बसलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात भारत बंद घोषित नसताना सुद्धा नाशिकमधल्या रिक्षा चालकांनी मात्र अभूतपूर्व असा बंद पुकारलेला आहे। सकाळपासूनच आज सर्व शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षा ज्या आहेत त्या बंद आहेत। भाजपच्या भारत बंदचा परिणाम औरंगाबादेत तुरळक असाच दिसून आला। औरंगाबादच्या गजानन महाराज मंदिर चौकात भाजपनं काही काळ रास्ता रोको केला। यावेळी केंद्र सरकारचा महागाई विरोधात निषेध करण्यात आला, तर बैलगाडीवर फिरून आणि चुलीवर भाकरी थापून किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकारचा निषेध केला। गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। सकाळी व्यापाऱ्यांनी दुकानं उशिरानंच उघडली। भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मोटरसायकलवर फेरी काढून दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं। बीड आणि परळी वगळता बंदचा गेवराई, आष्टी, आंबेजोगाई, केज, माजलगाव या भागात फारसा प्रभाव दिसून आला नाही। नागपुरात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकाळपासूनच शहरातले व्यवहार ठप्प होते। शहरातील त्रिमूर्ती नगर भागात एका स्टार बसवर दगडफेक करत तोडफोड केल्याची घटना घडली। शहरातील महाल, इतवारी आणि काही अन्य भागातील बाजारपेठा बंद राहिल्या। बंदच्या समर्थनार्थ रॅली काढून भाजप आमदार तसंच प्रदेश महासचिव देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली। एनडीए आणि बाकी राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदला नागपूरला व्यापक प्रतिसाद मिळतोय। तर अमरावतीमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। शहरातल्या सगळ्या बाजारपेठा बंद राहिल्या। शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती। भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शहरातून भाजप कार्यकर्त्यांनी एक मोर्चा काढला। केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला। भाजप कार्यकर्त्यांनी सिलेंडरची अंत्ययात्रा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या। बंदला अकोल्यातही चांगला प्रतिसाद मिळाला। स्वयंस्फूर्तीनं अकोला शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली, तर शाळाही बंद ठेवण्यात आल्या। अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।